अकोट नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या कथित अपमानास्पद वागणुकीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे। बेलुरा येथील माजी सरपंच राम मंगळे यांनी आपल्या अभिमानाचा आवाज बुलंद करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अकोट तालुक्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे। मंगळे दाम्पत्याने वर्षानुवर्षे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या प्रती निष्ठा, मान आणि आदर जपला। स्वतःच्या स्कॉर्पिओवर आमदारांचा फोटो लावून विजयाचा अभिमान सतत मिरवला, तरीही त्यांच्यावर होत असलेला कथित अपमान, डावलणे आणि दुर्लक्ष अखेर असहाय्य झाले। हिवरखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत 500 कार्यकर्त्यांसह होणाऱ्या प्रवेशापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप मंगळे यांनी केला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सोबत असल्याने त्यांची राज्यस्तरावर दखल घेतली जाईल याच भीतीने काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना रोखले, अशी चर्चा कार्यकर्त्यात रंगली आहे। या सततच्या हुकुमशाही, अपमान आणि गुदमरलेल्या वातावरणाला कंटाळून अखेर मंगळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजप व आमदार भारसाकडे यांना स्पष्ट संदेश दिला आहे। अकोट परिसरात हा निर्णय म्हणजे निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाविरोधातील बंड, अशी व्यापक प्रतिक्रिया उमटली आहे। मंगळे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकात भाजपासमोर ही गंभीर डोकेदुखी ठरू शकते। 25 तारीख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातून आज पक्षप्रवेश होता, असा आमच्या भावी आमदार जे प्रकाशभाऊ भारसाकडे आहेत त्यांनी मला शब्द दिला की राम, तू किती लोकांचा प्रवेश घेतो? मी म्हटलं 500 लोकांचा उमरा सर्कल मधील मी लोकांचा पक्ष घेत आहो, तर तुम्ही मान्य आहात का? मी त्या लोकांना आणायचं काय, कार्यकर्त्यांना आणायचं काय? जवळपास 150 महिला आणि जवळपास 350 पुरुष असे यांना मी स्वतःच्या वाहनाने मी इथं बोलावला मुख्यमंत्री साहेबांच्या हातून की आपण तिथं प्रवेश करू, असं मला आमदार साहेबांनी म्हटलं। पण आता मी रामराज्य असताना हे असं भाजपमध्ये राहूनशी 500 लोकांचा जर प्रवेश होत नसेल तर याच्यामध्ये दुःखाची बाब नाही आहे। कारण की एवढं जनता किती नाराज झाली की आपल्याला बीजेपी मध्ये प्रवेश सुद्धा होत नाही, की हे म्हणजे इतकं नाराज आहे की रामभाऊ तुम्ही या भाजपमध्ये राहू नका, आणि आम्ही तर राहतच नाही। यानं मला स्पष्ट झालं की प्रकाश भारसाकडेंना मी 10 वेळा फोन केला की भाऊ आपल्याला लोक थांबलेले आहेत, प्रकाश भाऊ भारसाकडे फोन उचलत नाहीत। एवढी मस्ती म्हणणं आहे, एकच माझं धोरण आहे की मी त्याचा कट्टर समर्थक आहोत। रात दिवस एक रात्र मी त्यांच्यासाठी पानिपत केलं। माझं एकच स्वप्न होतं, माझ्या गाडीवर मी 4x4चा बॅनर भारसाकडे साहेबांना लावलं, स्वतः बापाचं बॅनर लावलं नाही, मी त्यांचं लावलं आणि मी 500 मेंबर केले भाजपचे। आज प्रकाश भाऊ भारसाकडे परवा दिवशी एक आमच्या उमरा सर्कल मध्ये एका जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादीचा हे आहे, समजा राष्ट्रवादी अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष, आपला ग्रामीण अध्यक्ष, तालुका प्रमुख आहे, त्याच्या लक्ष्मीला प्रवेश झाला। आज त्यांना उमरा सरकारचं तिकीट भेटून आला। मी अपक्ष राहत आहो। माझं एकच धोरण आहे की मी सच्चा कार्यकर्ता, सच्चा। तुम्ही भाजप सोडली का? मग आता भाजप सोडले नाही, माझी भाजपची माणसं आहे, भाजप आहो मी, कट्टर भाजप, मी भाजप सोडत नाही, मी हिंदुत्ववादी आहो। माझा विचार आहे की माझे नरेंद्र मोदी विचार आहेत, माझे सर्व हिंदुत्ववादी जे विचार आहेत। तुम्ही रावणशाही म्हणलं, रावण कोण आहे? मग रावणशाही हे 500 लोकांचा जर प्रवेश होत नाही तर राम राज्यात जर रावणशाही असं प्रवेश होत नाही तर मग रावण आहेत कोण? XYZ नाही, रावण कोण आहे? नाव सांगा ना। नावन मी राम राज्यात जर 500 लोकांचा प्रवेश होत नसेल तर राम राज्य सोडून हे काय म्हण लागते? तुम्ही आज राम मंदिरावर झेंडा फडकला, नाव घेतलं, तुमच्या मनातला रावण जे आहे ते भारसाकडे। आज प्रकाश भारसाकडे मला हे म्हणत नाही, मला प्रकाश भारसाकडे शब्द दिला। मी शब्द म्हणजे माझ्या शशिकांत बुत्तराळे मला गॅरंटर आहेत, 4 ड्रायव्हर आहेत, 4 जण आहेत माझे साक्षीदार की 500 मेंबर लोक यानं वापर केला। फक्त मुख्यमंत्रीपाशी सभा झाली पाहिजे, गर्दी वाढली पाहिजे, डायरेक्ट फोन उचलत नाही सध्या प्रकाश भारसाकडे, सध्या फोन उचलत नाही। आज रामाच्या तिथं अयोध्याला मॅडम आज झेंडा फडकला। आज इथं भाजपमध्ये 500 लोक आहेत, हे पूर्ण मंडळी काही गेली मंडळी सकाळपासून 9 वाजतापासून पैसे एकच प्रश्न घेतला म्हणजे राम राज्यात रावणशाही झाली। मला ते दुःख वाटते, तर मी थांबणार नाही, झुकणार नाही। माणसाला किंमत आहे। मी उपोषण केलं 2022 मध्ये 9 कोटी 72 लाख रुपये मी उपोषण शेतकऱ्यांसाठी आणलं।
प्रत्येक गरीबाला मी 5-5 हजार रुपये दिले. अकोटकरांनी मंगळे कुटुंबांच्या या निर्णयाचे स्वागत करत स्वाभिमानाच्या राजकारणाचा हा जिवंत पुरावा असल्याचे ठामपणे सांगितले आहे. प्रतिनिधी संतोष माने.